नमस्कार, मी सहयोगिता आणि आपण पाहत आहात विदर्भ सत्यजित लाईव्ह न्यूज। पाहूया आजची विशेष बातमी। मुलींनी आत्मसंरक्षणासाठी नेहमी सतर्क राहून निर्भीडपणे आपले जीवन यशस्वी केले पाहिजे। MBBS कल्याणीताई मांडते। नोकरीपेक्षा व्यवसाय करून आपल्या जीवनात मी गोरगरिबांची सेवा करण्याचा नक्कीच प्रयत्न करेन। जीवनात यशस्वी व्हायचं असेल तर इतर गोष्टीपेक्षा शिक्षण हे अतिशय महत्त्वाचं आहे। त्यामुळे प्रत्येकाने शिक्षण घेतलंच पाहिजे। दैनंदिन जीवनात समाजामध्ये वावरताना नात्या गोत्याच्या हितचिंतकांच्या नेहमी संपर्कात राहून सतर्क असले पाहिजे। अलीकडच्या काळात मुली प्रत्येक क्षेत्रात अग्रेसर दिसून येत आहेत। ही समाजाच्या दृष्टीने चांगली गोष्ट आहे। आपण पाहतात विदर्भ सत्यजित लाईव्ह न्यूज। आमचे मुख्य संपादक उद्धव फंगाळ माऊली यांनी दिलेल्या माहितीनुसार मुलींनी आत्मसंरक्षणासाठी नेहमी सतर्क राहून निर्भीडपणे आपले जीवन यशस्वी केले पाहिजे। नोकरीच्या मागे न लागता लहान मोठा व्यवसाय करून आपले जीवन यशस्वी करा। मी नोकरीपेक्षा व्यवसायाला महत्त्व देऊन माझ्या जीवनात व्यवसायाबरोबरच गोरगरिबांची सेवा करण्याची माझी इच्छा असल्याचे MBBS कल्याणीताई मांडते यांनी सांगितले। जागतिक महिला दिनाच्या निमित्ताने विदर्भ सत्यजित लाईव्ह न्यूजच्या माध्यमातून कल्याणीताई मांडते यांनी आपले विचार व्यक्त केले। कल्याणीताई मांडते विचार व्यक्त करताना म्हणाल्या की माझे आई वडील माझे सर्व कुटुंब खंबीरपणे माझ्या पाठीमागे उभे आहे। मी मुंबईसारख्या मोठ्या शहरात राहत असताना जिद्द चिकाटी मेहनत व आत्मविश्वासाच्या भरवशावर मी आतापर्यंत MBBS शिक्षण घेतलं आहे। अजूनही पुढे मला शिक्षण घ्यायचं आहे। मी जीवनात नोकरीच्या मागे जास्त न लागता व्यवसायाच्या माध्यमातून गोरगरिबांची सेवा करण्याचा नक्कीच प्रयत्न करणार आहे। मुलींनी समाजामध्ये किंवा दैनंदिन जीवनात वावरताना नेहमी आपल्या कुटुंबियांच्या नातेवाईकांच्या व हितचिंतकांच्या संपर्कात राहिले पाहिजे। अलीकडच्या काळामध्ये वाईट प्रवृत्ती जास्त वाढत आहेत, मात्र आपण कुठेही न डगमगता निर्भीडपणे त्याचा सामना केला पाहिजे। जीवन जगत असताना अनेक चढउतार येतच असतात, मात्र त्यावरही मात करून आपले जीवन कसे यशस्वी होईल, आपल्या कुटुंबाची मान समाजात कशी वाढेल याचाच विचार मुलींनी मनामध्ये ठेवून आपल्या जीवनात काहीतरी आगळं वेगळं करून दाखवण्याचा नेहमी प्रयत्न केला पाहिजे। सतत प्रयत्न केले तर यश 100% मिळतंच, हेही तेवढंच खरं आहे। शासन मुलींच्या व महिलांच्या प्रगतीसाठी नेहमी प्रयत्न करत आहे, मात्र नागरिक म्हणून आपली सुद्धा काही जबाबदारी आहे। त्यामुळे आपण सुद्धा काही गोष्टींमध्ये सतर्क राहून समाजाला ज्या गोष्टी घातक आहेत, आपल्या जीवनात वाईट गोष्टी आल्या नाही पाहिजेत। एक सकारात्मक व चांगले जीवन जगण्यासाठी नेहमी वरिष्ठ लोकांचे मार्गदर्शन घेत चला। वरिष्ठांचा मान सन्मान करा, आई वडिलांची सेवा करा। तुमचे जीवन नक्कीच यशस्वी झाल्याशिवाय राहणार नाही, असेही कल्याणीताई मांडते यांनी सांगितले। कल्याणीताई मांडते म्हणाल्या की मला माझ्या जीवनात काहीतरी वेगळं करून दाखवायचं आहे। मी यशाची एक पायरी चढत आहे, मात्र या सर्व गोष्टी करत असताना आपण समाजाचं काहीतरी देणं लागतो। समाजासाठी काहीतरी आपण केलं पाहिजे, यासाठी सुद्धा मी नक्कीच प्रयत्न करणार आहे। जागतिक महिला दिनाच्या निमित्ताने सर्व मुली व महिलांनी आपल्या कौटुंबिक जीवनात सुखी आनंदी राहण्यासाठी मेहनत, जिद्द व चिकाटी या गोष्टी आत्मसात करून व्यवसाय किंवा नोकरी केली पाहिजे, असेही कल्याणीताई मांडते यांनी सांगितले। नमस्कार, आपण पाहतात विदर्भ सत्यजित लाईव्ह न्यूज। मी उद्धव फंगाळ। जागतिक महिला दिनानिमित्त आपण कालपासून वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये काम करणाऱ्या महिलांचा आणि काही भूतपूर्व मुलींचा एक मुलाखती घेत आहोत। म्हणजे मुलींनी दैनंदिन जीवन जगत असताना कसं जगलं पाहिजे, कुटुंब सांभाळून अनेक महिला नोकरी करतात, व्यवसाय करतात, गृहउद्योग करतात आणि काही मुलीसुद्धा ग्रामीण भागातील असो किंवा शहरी भागातील असो, एक शिक्षण क्षेत्रात, पोलीस विभाग म्हणा, महसूल विभाग किंवा वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये आज रोजी नोकरी करत आहे। ही समाजाच्या दृष्टीने चांगली गोष्ट आहे। आज आपल्यासोबत कल्याणीताई मांडते आहेत, त्या शिक्षण घेत आहेत। काही गोष्टी त्यांच्यासोबतच बोलूया। नमस्कार ताई। नमस्कार। तुम्हाला सर्वप्रथम महिला दिनाच्या शुभेच्छा। थँक्यू। तुम्ही शिक्षण घेता? हो। सुरुवातीपासून तुम्ही शिक्षण घेताना काही अडीअडचणी, घरच्यांचं सहकार्य, शाळेतलं शिक्षण घेताना, क्लास लावताना असं काय तुम्हाला शिक्षण कुठं घ्यायला लागलं, तुम्ही काय सांगते? नमस्कार, माझं नाव कल्याणी मांडते। सध्या माझं MBBSचं शिक्षण सुरू आहे। मी सध्या फायनल इयरला आहे। आता मी मुंबईला असते शिकायला आणि माझं आधीचं 11वी 12वीचं शिक्षण माझं नांदेडला झालं आहे।
आणि 10वीपर्यंत मी जळगावला शिकले. आता हे शिक्षण घेत असताना शहराची परिस्थिती थोडी बिकट आहे बरोबर. अशी म्हणता येणार नाही आपल्याला. आपण जर सुरक्षित असतो तर म्हणता येणार नाही, पण दैनंदिन घडामोडी पाहतो आपण. पण शहरामध्ये तुम्हाला वावरताना एक भीती किंवा काही असं वाटत नाही का शहरामध्ये? आता मुंबईसारखं शहर आहे, मोठी महानगरी आहे मुंबई म्हटल्यावरती, तर मला रोजच्या जीवनात वावरताना बरेच असे अनुभव येतात की मला जाणवतं की नाही, महिलांसाठी हे शहर इतकं पण जितकं सरकार म्हणतं तितकं पण सेफ नाही आहे. महिलांना वावरताना खूप गोष्टींचा म्हणजे विचार करावा लागतो की ही जागा सेफ असेल का मला जायला, ती जागा सेफ असेल का. किंवा माझ्याच हॉस्पिटलमध्ये मला काम करताना बऱ्याच वेळा मला असे अनुभव पण येतात की मला विचार करावा लागतो महिलांच्या सुरक्षिततेबद्दल. मला असं वाटतं की माझ्याच म्हणजे मी जितकी सक्षम असेल किंवा मी जितकी स्ट्रॉंग राहील तितकं ते माझ्याच फायद्याचं होईल असं मला वाटतं. काही घटना घडल्या किंवा काही गोष्टी घडल्या तर आपण पोलीस विभाग असो किंवा एक सरकार असो, शासन असो, त्यांच्याकडून कारवाईची अपेक्षा करतो आपण हमेशा. पण घटना घडायच्या अगोदर काही गोष्टी आपण टाळू शकतो. बरोबर. एक आजूबाजूला जाताना येताना किंवा घरी फोन असतात, प्रत्येकाजवळ फोन असतो, मुलगा असो मुलगी असो घरगुती असो. त्या मुलांना किंवा त्या कॉन्टॅक्टमध्ये राहण्याची गरज नाही किंवा आपण स्वतः सतर्क राहायचं. बरोबर. दुसरे लोक काय करते त्याच्यापेक्षा आपण कुठं जात असताना वेळेवर घरी आलं पाहिजे, घरी येत नसेल तर घरी कॉन्टॅक्ट करता आलं पाहिजे. अशा गोष्टी करण्याची मुलींना गरज नाही का? हो. म्हणजे यामध्ये हलगर्जीपणा होत आहे का थोडं? काय सांगते? मला असं वाटतं की आता मी शहरामध्ये राहते तर मी बघितलं माझ्या आजूबाजूच्या लोकांना, तर साधारण रात्री बेरात्री जास्त बाहेर जाणं हे टाळलं पाहिजे. किंवा जर रात्री तुम्हाला उशीर होतोय तर घरच्यांना एकदा कळून दिलं पाहिजे की मला रात्री यायला उशीर होणार आहे. किंवा जर खूप रात्री प्रवास करायची वेळ येतेच आहे तर तुम्ही तुमचे लोकेशन डिटेल्स शेअर करू शकता, तुमच्या घरच्यांसोबत असो तुमच्या मित्रांसोबत असो, ही गोष्टी तुम्ही करू शकता. परत मला असं वाटतं की लोकेशन शेअर करणं ही सगळ्यात मोठी गोष्ट असू शकते, कारण त्याद्वारे तुम्ही लोक तुम्हाला राहू शकता. शिक्षण घेत असताना ग्रामीण भागासह शहरी भाग, गरीब असो तर श्रीमंत असो, शिक्षणामध्ये जात धर्म पंथ गरिबी श्रीमंती पाहिल्या जात नाही. प्रत्येक 12वी परीक्षा असो 10वी असो किंवा त्याच्यापेक्षा उच्च परीक्षा असो, मुलींचा ज्या यशस्वीकडे वाटचाल दिसून येत आहे. मात्र परीक्षा दिल्यानंतर एक नोकऱ्या असो किंवा एखादा व्यवसाय असो त्यामध्ये पाहिजे तसा मुलींचा एक सहभाग दिसत नाही किंवा शासनाकडून अशा काही नोकरीच्या जागा निघत नाहीत. म्हणजे शिक्षण घेऊन शेवटीला मुलींना घरी राहावं लागतं एक किंवा एक लग्न करून नवऱ्या घरी जावं लागतं. शिक्षण घ्यायचं कशासाठी? मग समजा एवढा पैसा आहे बा खर्च करतात, मुलीचं वय चाललं जाते, मग शासनाने ह्याचे जागाच नाही समजा आपल्याजवळ, मग आश्वासन कशाला द्यायचे? मग काय करायला पाहिजे? नोकरी सोडून व्यवसायाकडे जायला पाहिजे का नोकरीच्याच भरोश्यावर राहायला पाहिजे? काय करायला पाहिजे मुली? मला तरी असं वाटतं की मुली आता शिकतात, बऱ्याचशा मुली ग्रामीण भागातून पण मी बघितलं की बऱ्याचशा मुली पुढे जातात, शिक्षण घेतात. पण मग काय होतं की समाजातल्या लोकांचं असं असतं की मुलीचं वय वाढत आहे, मग लग्न करून द्या, किंवा मग नोकरी लवकर मिळत नाही आहे, जागा जसं नाही आहेत मुलींसाठी जागा नाही आहे, मग लोक असं प्रेफर करतात की लवकर लग्न करून टाकूया मग की मुली सेटल होतील. मला असं वाटतं याच्यासाठी म्हणजे गव्हर्नमेंटने थोडेसे घेतले पाहिजे मेजर्स की जेणेकरून जागा जर काढल्या तर लवकर मुली नोकरीला लागतील, आणि एक मुलगी जर शिकली तर समाजातल्या आणखी पण मुली पुढे जाऊन शिकू शकतात की चला नोकरीचं आपल्याकडे आहे ऑप्शन्स, तर आपण पुढे जाऊ शकतो. तर नोकरी समजा साहजिक नोकरी कोणती असो, चपराशापासून उच्च पदापर्यंत जरी असली ते ठराविक पेमेंट असते, ते 10,000 20,000 जे काय असेल ते ठराविक पेमेंट. आणि सुशिक्षित मुलांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. मग मुलींनी किंवा मुलांनी एक नोकरीच्या मागणं लागते, व्यवसायाकडे वळायला पाहिजे का? कारण व्यवसायामध्ये जशी तुम्ही मेहनत घ्याल तशी प्रगती होत राहते. मग नोकरीपेक्षा व्यवसायाकडे जाण्याचा कल नाही का असं तुम्हाला सांगता वाटत नाही? आता मी जेवढी वावरली आहे सोसायटीमध्ये त्याच्यानुसार मला तरी वाटतं की नोकरीपेक्षा व्यवसाय हा कधी पण चांगलाच, कारण इथे तुम्ही तुमचे मालक असता. पण आपल्या समाजात कसं आहे की मुलींनी व्यवसाय करावा का हा तर सगळ्यात मोठा प्रश्न आहे, कारण त्याच्यासाठी तुमच्याकडे पैसे पण तितके लागतात गुंतवणुकीसाठी. मला जर विचारलं तर मी नेहमीच म्हणेल की व्यवसाय करणं हा बेटर राहील नोकरीपेक्षा. पण मग याच्यामध्ये तुम्हाला बऱ्याचशा गोष्टींचा विचार पण करावा लागेल की सोसायटीमधले लोक कसे आहेत, परत तुमच्याकडे तेवढे पैसे आहेत का. पण नेहमीच व्यवसाय करणं मला वाटतं चांगलं आहे. आपण जुना काळ पाहिलेला आहे, तुमच्या वयाच्या अगोदर चालली 43 वर्षाच्या अगोदरचा चूल आणि मूल, म्हणजे महिलांना एक आपली उंबरठा म्हणतो आपण, पायरी म्हणतो, काही जाऊ देत नव्हतं. पण आताचा काळ थोडासा बदललेला आहे. म्हणजे महिला असो मुली असो पुरुषाच्या खांद्याला खांदा लावून प्रत्येक क्षेत्रामध्ये काम करत आहे.
ते राजकारण असो, व्यवसाय असो, नंतर क्रीडा असो, शैक्षणिक असो, काम करत आहेत. मग एक मानसिकता जी जुनी आहे, मग मुलींना बाहेर जाऊ द्यायला नाही पाहिजे, एक स्वतंत्र द्यायला नाही पाहिजे, एक म्हणजे काळजी घ्यायलाच पाहिजे आई वडिलांनी, त्याबद्दल काही दुमत नाही कोणाची असो. आणि बदलत्या काळानुसार आई बाबांना ती बदलण्याची गरज नाही का? हो बरोबर. एक थोडं त्या मुलीला किंवा मुलाला जर एक फ्रीडम दिलं, किंवा तो व्यवसाय करायचा मग व्यवसाय करा, थोडं झालं म्हणजे समाजामध्ये कसं वावरायचं. एकदम जर मुलगी 20-25 वर्षाच्या नंतर तुम्ही घराच्या बाहेर काढली तर तिला जग समजत नाही काय. तर त्याच वेळेस अगोदर जर आई बाबांनी तिला सवय लावली थोडी तसंही करता येणार नाही. एकदम आपण बदलू शकत नाही, आपण लोक लहान पडतो. समाज बदलणं एवढी काही सोपी गोष्ट नाही, पण एक थोडीशी प्रगती किंवा एक पाऊल आपण घेऊ शकत नाही. काय सांगताय? मला असं वाटतं की कुठला पण बदल समाजात घडवण्यासाठी सुरुवात ही स्वतःपासून करावी लागते आपल्याला. मुली आजकाल खूप मेहनती आहेत, मुलांच्या कंपॅरिझनमध्ये जर आपण बघितलं तर मुली खरंच मेहनती आहेत. तर मला वाटतं आई वडिलांनी आपण घेऊ शकत नाही. बरोबर. काय सांगताय? मला असं वाटतं की कुठला पण बदल समाजात घडवण्यासाठी सुरुवात ही स्वतःपासून करावी लागते आपल्याला. मुली आजकाल खूप मेहनती आहेत, मुलांच्या कंपॅरिझनमध्ये जर आपण बघितलं तर मुली खरंच मेहनती आहेत. तर मला वाटतं आई वडिलांनी सुरुवातीपासून त्यांच्या शिक्षणाकडे कल बघावा, त्यांची इच्छा कशात आहे, त्यांना आवड कशात आहे, त्या क्षेत्रात त्यांना ॲडमिशन घेऊ द्यावं, शिक्षण घेऊ द्यावं. कारण मुली मला खरंच असं वाटतं की मुलींना जर खरंच चान्स दिला ना तर मुली कुठे पण जाऊ शकतात. फक्त एक गरज आहे की आई वडिलांनी मुलींवरती किंवा मुलांवरती विश्वास टाकावा की आम्ही तुझ्यासोबत आहे, तुला जे करायची इच्छा आहे ते तू नक्कीच करू शकतो. शासनाने लाडकी बहीण म्हणा किंवा एक बचत गट म्हणा, त्या गोष्टी महिलांच्या प्रगतीसाठी सुरू केल्या आहेत. त्याला चांगला प्रतिसाद सुद्धा मिळत आहे. दुसरी बाजू धरली तर एक त्यांना आर्थिक मदत करत आहे, पण ती चांगल्या मार्गाने व्यवसायाकडे जात आहे का? त्या पैशाचा चांगल्या गोष्टीसाठी उपयोग होत आहे का? होत नसेल तर शासनाने काय करायला पाहिजे? किंवा निवडणूक आल्या की शासन आश्वासन देत राहते, म्हणजे ते महिलांनाच नाही पुरुषांना जनतेला वेगवेगळे आश्वासनं देतात. आणि निवडणुका झाल्याच्या नंतर सत्तेवर आलेलं सरकार मग त्या गोष्टी हळूहळू कमी करत जातात. यासाठी मग आश्वासन न देण्यापेक्षा एक कायमस्वरूपी महिलांसाठी मुलींसाठी एक व्यवस्था करण्याची गरज नाही की योजना असते. समजा जशी नोकरी एकदा लागली की 55 वर्ष 18 वर्ष नोकरी करू शकतो, तशी एखादी योजना शासन कायमस्वरूपी काढायला पाहिजे नाही, मुलींसाठी असो किंवा महिलांसाठी असो, म्हणजे आयुष्यभर त्यांच्या जीवनात एक आधार राहील. आता ही लाडकी बहीण योजना सरकार बदललं की ते बदलू शकतात, त्यांचं काय सांगता येते, कारण सरकार आपल्या हिशोबाने चालते. मग हे दरवेळेस असं काम की कायमस्वरूपी योजना महिलांसाठी काढण्याची गरज नाही. मला नक्कीच वाटतं की एक कायमस्वरूपी योजना काढावी. कारण मी बघितलं की लाडकी बहीण योजनेद्वारे ज्या लोकांना मदत व्हायची होती त्यांना पण झालीच, पण ज्या लोकांना खरंच आर्थिकरित्या दृष्टी ते चांगले होते त्या लोकांनी पण बरेच पैसे घेतले. म्हणजे ज्या लोकांना गरज होती त्या काही लोकांपर्यंत ती योजना पोहोचलीच नाही. तर फक्त निवडणुकीच्या काळात आश्वासनं देण्यापेक्षा किंवा ही योजना तेव्हाच राबवण्यापेक्षा मला असं वाटतं की कायमस्वरूपी एक योजना नक्कीच सरकारने काढावी की जेणेकरून महिलांना खरंच मदत मिळेल आणि ते काहीतरी करू शकतील त्यांच्या आयुष्यात. तुम्ही शिक्षण घेता, तुमचं भविष्याचं ध्येय काय नेमकं? तुम्हाला काय बनायचं, व्यवसाय करायचा किंवा नोकरी करायची, काय तुमच्या मनामध्ये इच्छा असेल? आता सध्या माझं MBBS सुरू आहे, तर 2 वर्षांनी माझं MBBS कंप्लीट होईल. त्याच्यानंतर माझी इच्छा आहे की मला MD करायचं एका चांगल्या कॉलेजमधनं आणि प्रयत्न करायचा आहे मला की म्हणजे जे समाजातली खालची लोक आहेत, ज्या लोकांना जे लोक अफोर्ड नाही करू शकत क्लिनिकल म्हणजे जे खूप मोठ्या ट्रीटमेंट्स आहेत ते नाही अफोर्ड करू शकत, मला वाटतं की माझ्या शिक्षणाचा त्या लोकांना तरी फायदा व्हावा, त्या लोकांपर्यंत मी पोहोचावी अशी माझी इच्छा आहे. जागतिक महिला दिनाच्या निमित्त मुलींना किंवा महिलांना आपण मार्गदर्शन करेल. तुम्ही पडता मुलगी म्हणजे काही महिला म्हणजे मार्गदर्शन आपण करण्याची काय गरज आहे? एक मुलींना तुमच्या वयानुसार शिक्षणाच्या दृष्टिकोनातून तुम्ही काय आव्हान? मी तर मुलींना एकच सांगेल की शिक्षण घ्या आणि प्रयत्न करा, इतकी मेहनत करा की तुम्ही तुमच्या पायावर उभे राहाल की उद्या जाऊन कोणीच तुमचा पुढचा पार्टनर असो किंवा तुमचे आईवडील असो यांच्याकडे तुम्हाला हात पसरायची गरज नको पडावी. तुम्ही तुमच्या पायांवरती सक्षम असावे. असंच मला वाटतं की शिक्षणाच्या क्षेत्रात तुम्ही जितके प्रगतशील व्हा तितके तुमच्यासाठी खूप चांगली गोष्ट आहे. ह्या त्या कल्याणीताई मानते आपल्यासोबत त्यांचं MBBS शिक्षण मुंबई या ठिकाणी शहराच्या चालू आहे. शहरामध्ये राहत असताना अतिशय निर्भीडपणे म्हणजे आत्मविश्वास त्यांचा जागृत आहे, इच्छाशक्ती आहे आणि जीवनामध्ये जे गरिबी परिस्थितीचे लोक असतात एक आजारपणामध्ये त्यांना उच्च दवाखान्यामध्ये इलाज करू शकत नाही, महागडा इलाज करू शकत नाही. त्यामुळे समाजासाठी आपण काहीतरी केलं पाहिजे. आपलं आयुष्य समाजासाठी असे 2 पैसे त्यांना सुद्धा अपेक्षा आहे, पण त्या 2 पैशातून
काही गोष्टी या समाजासाठी केल्या पाहिजेत. मुलींनी महिलांनी आपली आर्थिक प्रगती साधावी आणि जी जुनी संस्कृती आहे ती बदलण्याची आई बापाची सुद्धा गरज आहे असं सुद्धा मार्गदर्शन त्यांनी आपल्यासोबत केलं. तुम्ही आम्हाला वेळ दिला त्याबद्दल तुमचे धन्यवाद. बातमी आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब मात्र नक्की करा.